त्यानंतर पुढील प्रश्न आहे, एक भिंत बांधण्यासाठी दररोज 8 मजूर लावल्यास 5 दिवस लागतात. एक भिंत बांधण्यासाठी 8 मजूर लावल्यास 5 दिवस लागतात. मजुराची संख्या 5/4 पट केली. 8च्या 5/4, 4 1 4, 4 2 8, 5 2 10. म्हणजे मजुरांची संख्या 10 केली तर तीच भिंत बांधण्यासाठी पूर्वीपेक्षा किती दिवस कमी लागतील असं विचारलेलं आहे. इथं x घेतलं. 10 गुणिले x बरोबर 8 गुणिले 5. व्यस्त चलन असल्यामुळे गुणाकार स्थिर. x बरोबर 40 भागिले 10, 10 40. म्हणजे 10 जर मजूर असतील तर 4 दिवसात काम संपणार आहे. पूर्वीचं काम संपणार होतं 5 दिवसात. म्हणजे आपलं काम 1 दिवस लवकर संपणार आहे. म्हणजेच आपल्याला 1 दिवस कमी लागणार आहे. म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न आहे, एका संख्येची 3 पट व 6 यांची बेरीज 15च्या चौपटी इतकी आहे. एका संख्येची 3 पट व 6 यांची बेरीज 15च्या चौपटी इतकी आहे तर त्या संख्येची निमपट किती. एका संख्या x त्याची 3 पट गुणिले 3 आणि 6 यांची बेरीज ही 15च्या चौपटी इतकी आहे. म्हणजे 15 गुणिले 4. म्हणजे समीकरण तयार झालं 3x अधिक 6 बरोबर 60. 3x बरोबर 60 वजा 6. 3x बरोबर 54. म्हणून x बरोबर आलेलं आहे 54 भागिले 3 बरोबर 18. म्हणजे ती संख्या आलेली आहे 18. आपल्याला विचारलं आहे काय तर त्या संख्येची निमपट. निमपट भागिले 2. 18चे निमपट 9. पर्याय क्रमांक 3. प्रश्न वाचून समजून घेऊन आपल्याला सोडवायचा आहे, कारण प्रश्नामध्ये खोच असते आणि ती खोच समजणं गरजेचं असतं. पुढील प्रश्न आहे, 5.25 किलोमीटर लांबीच्या रस्त्याला डांबरीकरण करायचे आहे. त्यापैकी 9.5 हेक्टोमीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले आहे तर अजून किती मीटर रस्त्याचे डांबरीकरण होईल. आपल्याला माहीत आहे मिली, सेंटी, डेसी, मीटर, डेका, हेक्टो आणि हे किलो. 5 रस्ता आहे 5.25 किलोमीटर म्हणजे 5.250 किलोमीटर. याचं मीटरमध्ये 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. म्हणजे याचं मीटरमध्ये रूपांतर झालेलं 5250 मीटरचा रस्ता आपल्याला करायचा आहे. त्यापैकी 9.5 हेक्टर 9.5 हेक्टर झालेलं आहे. 1 हेक्टर बरोबर 100 मीटर. म्हणजेच हे झाले 950 मीटर. एकूण रस्ता बनवायचा आहे 5250. त्यापैकी तयार झालेला आहे 950. शिल्लक किती राहिला 0. 5मधून 5 गेले 0. 12मधून 9 गेले 4 उरले. हातचा एकाला 5मधून 1 गेले 12मधून 9 गेले 3 उरले. 5मधून 1 गेले 4. म्हणजे एकूण रस्ता करायचा व शिल्लक उरलेला आहे 4300 मीटर. पर्याय क्रमांक 3 मध्ये याचं उत्तर दिलेलं आहे. यानंतर पुढील 24वा प्रश्न आहे, सकाळी 7:45 वाजता सुरू झालेला क्रिकेटचा सामना त्याच दिवशी दुपारी 2:30 वाजता संपलेला आहे. सुरू कधी झाला 7:45 म्हणजे 7:45 संपला कधी 2:30 म्हणजे 2:30. 2:30 म्हणजेच किती झाले 24 तासाच्या घड्याळामध्ये 12 आणि 2 14:30 संपलेला आहे. सुरू झालेला आहे 7:45. किती वेळ चालला 14:30 मधून 7:45 वजा करा. आता 30मधून 45, 30पेक्षा 45 मोठा आहे म्हणून इथं काय करू 1 तासाचं इकडं आणूया. म्हणजे हे झाले तास इकडं आला म्हणजे 30 मिनिटाचे 90 मिनिट झाले. इथं 1 तास कमी झाला म्हणजे 13 तास 90 मिनिट झाले. 90मधून 45 गेले 45 राहिले. 13मधून 7 गेले 6 तास 45 मिनिट म्हणजेच 6.25 तास. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, 36,060 मण्यांपासून प्रत्येकी 12 मण्यांची एक माळ याप्रमाणे माळा तयार केल्यास किती माळा तयार होतील. सोपा प्रश्न आहे. 36,060ला आपल्याला 12ने भागायचं आहे. 12 1 12, 12 3 36,
12 शून्य शून्य 6ला भाग जात नाही, 12 शून्य शून्य 12 पंचे 60 म्हणजे 3005 मण्या तयार होतील. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, एका पुस्तकाची 507 पाने वाचली तेव्हा 56 पाने वाचायची राहून शिल्लक राहिली तर त्या पुस्तकात एकूण किती पाने उरली? एकूण पाने आहेत एकूण पुस्तक 507 यामधून वाचलं किती आपण? 507 म्हणजे शिल्लक राहिलं 2/7. 2/7 बरोबर किती आहे? 56. 2 भाग म्हणजे 56 म्हणून 1 भाग बरोबर किती तयार झाला? 28. असे एकूण किती भाग आहेत? 7 भाग. म्हणून एकूण पाने 28 गुणिले 7 बरोबर 196. एकूण पाने आहेत 196. अतिशय सोपं आहे. एकूण भाग इथं 7 असल्यामुळे 7/7 म्हणजेच पूर्ण एक पुस्तक आहे. त्याच्यातील 5/7 भाग संपलेला आहे म्हणजे शिल्लक राहिलेला आहे 2/7. 2/7 म्हणजे एका पुस्तकाच्या 2 भाग म्हणजे 56 पानं शिल्लक राहिले आहेत. म्हणजे एक भाग झाला 28 पानाचा. असे एकूण 7 भाग आहेत म्हणून एकूण 196 पाने इथं असतील. यानंतर पुढील 27वा प्रश्न आहे, 4.5 मीटर कापडापासून 2 शर्ट शिवले जातात तर 15 शर्ट शिवण्यासाठी किती कापड लागेल? 4.5 मीटर कापडाला 2 शर्ट तर एका 2 शर्ट तर एका शर्टाचं कापड झालेलं आहे 4.5 भागिले 2 म्हणजे 2.25 मीटर. या 2.25 मीटर एका कापडाचे अशा पद्धतीनं 15 शर्ट शिवायचे तर एकूण कापड किती लागेल? 2.25 गुणिले 15 शर्ट. 15 5 75ला 5 हातचे 7, 15 2 30 7 37ला 7 हातचे 3, 15 2 30 3 33.75 मीटर कापड आपल्याला लागणार आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये याचं उत्तर दिलेलं आहे. त्यानंतर पुढील 28वा प्रश्न आहे, ओ केंद्र असलेल्या वर्तुळाच्या ADB हा बाजूंना बिंदू A व B मध्ये स्पर्श करते म्हणजे DA आणि DB या त्याच्या स्पर्शिका आहेत. OA आणि OB या वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. इथं तयार झालेला आहे ADBO किंवा AOBD हा एक चौकोन तयार झालेला आहे आणि चौकोनाच्या चारी कोणाच्या मापाची बेरीज किती असते? 360 अंश. आणि कोण ADBचं माप दिलेलं आहे 68 अंश. किती दिलेलं आहे? 68 अंश. तर आपल्याला कोण AOBचं माप काढायचं आहे. स्पर्शिका छेदिकाच्या प्रमाणानुसार कोण BOD हा 90 अंशाचा असणार आहे आणि कोण OBD हा सुद्धा 90 अंशाचा असणार आहे कारण स्पर्शिका आणि त्रिज्या इथं एकमेकांना छेदल्यामुळं इथं काटकोन तयार होतो. म्हणून हे 2 काटकोन आहेत. चौकोनाच्या चारी कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते म्हणजे 360 अंश असते म्हणजे या दोघांची 180 झालेली आहे. उरलेल्या 2 कोणाच्या मापाची बेरीज 180 असणार आहे. म्हणजेच 180 मधून 68 वजा केलं तर आपल्याला 112 अंश. 29वा प्रश्न आहे, काही मजुरांची 10 दिवसाची मजुरी 19,200 रुपये आहे. काही मजूर X मानू आपण. मजूर किती आहेत? X. तर X मजुरांची 10 दिवसाची मजुरी म्हणजेच 10X बरोबर आहे 19,200 म्हणजे 10 गुणिले X म्हणजे यांची 19,200 आहे. तर X मजुराची 1 दिवसाची X मजुरांची 10 दिवसाची 19 दिवसाची आहे. X मजूर 1 दिवस असेल 19,200 भागिले 10 म्हणजेच 1920 रुपये. किती मजुराची? X मजुराची. आता त्यानंतर काय झालेलं आहे? मजूर कमी झाले. किती कमी झाले? 3. म्हणजे X वजा 3 मजुरांची 5 दिवसाची मजुरी आहे 6,000 रुपये. किती आहे? 6,000 रुपये. तर X वजा 3 मजुरांची 1 दिवसाची मजुरी असेल या 6,000 5ला भागा 1,200 रुपये. आता X मजुरांची किती आहे? 1920 रुपये. X वजा 3 मजुरांची किती आहे? 1,200 रुपये. 3 मजूर कमी झाल्यामुळं आपल्याला पैसे कमी मिळालेले आहेत. म्हणजेच जी कमी झालेले 3 मजूर म्हणजे 3 मजुरांची मजुरी आहे 1920 मधून जर 1,200 वजा केलं तर 720 रुपये ही 3 मजुरांची मजुरी असणार आहे. म्हणून 1 मजुराची मजुरी बरोबर 720 भागिले 3 बरोबर 240 रुपये. म्हणजे एका मजुराची 1 दिवसाची मजुरी असेल 240 रुपये. प्रश्न पुन्हा एकदा समजून घ्या. काही मजुरांची 10 दिवसाची मजुरी 19,200 रुपये आहे. मजुरांची संख्या 3ने कमी केली तर 5 दिवसाची मजुरी 6,000 रुपये होते. म्हणजे X जर मजूर आपण मानले तर X मजुरांची 10 दिवसाची मजुरी आहे 19,200 रुपये. तर X मजुराची 1 दिवसाची मजुरी किती होईल? 1920 रुपये.
किती मजूर आहेत आपल्याकडे एक्स. त्यानंतर आपण काय केले 3 मजूर कमी केले म्हणजे पुढं मजूर झाले एक्स वजा 3 आणि यांची 5 दिवसाची मजुरी आहे 6,000 रुपये. तर एक्स वजा 3 या मजुरांची 1 दिवसाची मजुरी काय होईल 1,200 रुपये. 6,000ला 5ने भागला आपण. आता एक्स मजुरांची 1920 आहे. 3 मजुरी कमी केल्यामुळे आपल्याला 1200 रुपये म्हणजेच 1920मधून 1200 गेले 720 रुपये मजुरी कमी मिळाली. कशामुळे मिळाली 3 मजूर कमी झाल्यामुळं म्हणजेच एका मजुरीची मजुरी झालेली आहे 720 भागिले 3 240 रुपये. नंतर या PYQ मधला 2025च्या प्रश्नपत्रिकेतील शेवटचा प्रश्न आहे. 5 कुटुंबाने अनुक्रमे 45 किलो 60 किलो 50 किलो 24 किलो व 31 किलो याप्रमाणे तांदूळ जमवले तर ते सर्व तांदूळ 5 समान वजनाच्या पिशव्यात भरायचे असल्यास प्रत्येक पिशवीत किती तांदूळ भरावे लागेल. सरासरीवर आधारित प्रश्न आहे. या सर्वांची बेरीज करा आणि त्याला 5ने भागा. 45 अधिक 60 अधिक 50 अधिक 24 अधिक 31 भागिले 5 करायचं आपल्याला. 5 आणि 4 9 1 10 0 हातचा 1 3 1 4 2 6 5 11 6 17 4 21 210 भागिले 5 5 1 5 25 20 1 उले 10 झाले 5 2 10 म्हणजे 42 किलोचे आपल्याला बॅग करावे लागेल. अशाच प्रकारचे गणित आपल्याला शॉर्ट ट्रिकने शिकण्यासाठी मॅथ्स ट्रिक बाय फारुख सर या यूट्यूब चॅनलला भेट द्या. व्हिडिओ पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला मात्र नक्की विसरू नका. धन्यवाद.